पाठ राखील मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं कौस्तुभ यांनी ऑफिसमध्ये चोरी केल्याच्या आरोपावरून त्याला अटक झालेली आहे। त्यानंतर इकडं सगुणा हे पैसे घेऊन त्याच्या बॉसकडे येते आणि त्यावेळेस सांगते की प्राजक्ता ही खूप खास आहे आणि जर तुम्ही तक्रार मागे घेतली तर हे सगळे तुमचे होतील। त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की कौस्तुभ आपला सुटणार आहे का? त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की हो, आपण आपल्या कौस्तुभला घेऊन येऊ। त्यावेळेस इकडं भाग्यश्री ही हॉस्पिटलमध्ये बाबांना म्हणत असते की हे सर्व माझ्यामुळे झालेलं आहे आणि मला खरंच माफ करा आणि मी लग्नामध्ये फक्त माझा विचार करूनच हा डिसिजन घेतला। आणि त्यानंतर इकडं दादा ही पोलिसांच्या स्टेशनमध्ये गेला आणि तुमची ही तब्येत खराब झाली। त्यावेळेस इकडं बाबा शुद्धीवर येतात आणि भाग्यश्रीला म्हणतात की तू अजिबात रडायचं नाही आणि तू जे केलं त्यामुळे मला तुझ्यावरती अभिमान आहे आणि तू स्वतःला कधीच दोषी मानू नको आणि असं कधीच म्हणायचं नाही। त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की तुम्ही आराम करा आणि मी डॉक्टरांना बोलवते। त्यानंतर इकडं पोलीस स्टेशनमध्ये कौस्तुभचे बॉस पोलिसांना सांगतात की मी ही तक्रार मागे घेत आहे आणि मला कोणाचाही दबाव आलेला नाही। त्यानंतर इकडं कौस्तुभला पोलीस सोडवतात आणि बॉस हे निघून जातात। त्यानंतर इकडं कौस्तुभला घेऊन सगळेजण घरी जाण्याचा प्लॅन करत असतात। तेव्हा इकडं सगुणाही म्हणते की आता मीही घरी जाते। त्यावेळेस इकडं प्राजक्ता त्यांचे आभार मानते आणि त्यावेळेस सगुणा म्हणते की माझे नाही तर सुलोचना मॅडमचे आभार माना। त्यानंतर इकडं प्राजक्ताला 2-3 मिस कॉल येऊन गेलेले असतात। त्यावेळेस प्राजक्ता ही भाग्यश्रीला फोन करते आणि विचारते। त्यावेळेस भाग्यश्री सांगते की बाबांना हार्ट अटॅक आला आहे। त्यावेळेस इकडं प्राजक्ताला धक्का बसतो आणि ती म्हणते की मी आलेच म्हणून त्या घाईघाईने हॉस्पिटलला जायला निघतात। त्यावेळेस इकडं सगुणा तिला अडवते आणि म्हणते की मीही तुमच्यासोबत येते आणि त्या सगळ्यांना घेऊन प्राजक्ता वगैरे हॉस्पिटलमध्ये येतात। तेव्हा इकडं रिसेप्शनवरती मामी या पैसे घेऊन थांबलेल्या असतात आणि म्हणतात की तुम्ही सर्जरीसाठीची प्रोसेस सुरू करा आणि आम्ही आता पैसे आणलेले आहेत। त्यावेळेस इकडं रिसेप्शनिस्ट विचारते की किती पैसे आहेत? तेव्हा त्या सांगतात की 2.5 लाख आहेत आणि उरलेले पैसे आम्ही लवकरात लवकर देऊ। त्यावेळेस इकडं सगळेजण येतात आणि त्यानंतर प्राजक्ता म्हणते की मामा कुठे आहे? त्यावेळेस इकडं कौस्तुभला आलेलं पाहून आई आणि आजी आणि तृप्ती या खूप खुश असतात आणि त्यानंतर इकडं प्राजक्ता ही मामांना भेटायला येते आणि म्हणते की मामा हे काय झालं आणि तुला असं हार्ट अटॅक का आला आणि आपला दादा हा निर्दोष आहे आणि त्यानंतर तू मी 5 वर्षाची असताना तू मला घेऊन आला आणि आईवडिलांचं प्रेम दिलं। आज एका मुलीच्या नात्याने मी तुझ्यासाठी सर्व काही करेल आणि तुला सुखरूप घरी घेऊन जाईल असा शब्द मामांना देते। त्यावेळेस मामा तिच्याशी बोलतात की तू कशी आहेस आणि कधी आलीस? त्यावेळेस इकडं कौस्तुभला पाहून बाबाही खुश होतात आणि म्हणतात की मला माहीत आहे माझी मुलं कधीच असं करणार नाही। त्यानंतर इकडं डॉक्टर येतात आणि म्हणतात की तुम्ही सगळेजण इथं काय करत आहात आणि सांगितलं आहे ना की इथं पेशंटला त्रास देऊ नका। त्यानंतर ते इकडं मामी डॉक्टरांना बोलून घेते आणि म्हणते की वैद्यबुवा यांना आत्ता सर्जरीबद्दल काही सांगू नका आणि पैशाची व्यवस्था झाली आहे आणि आम्ही बिलिंग प्रोसेस ही सुरू केली आहे। त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की आई आपल्याकडे तर पैसे नाहीत आणि तू खोटं का बोललीस? त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की यामधलं बाबांना काहीच कळायला नको। त्यानंतर इकडं सगुणा ही प्राजक्ताला आवाज देऊन बोलून घेते आणि म्हणते की मी आता गेलेली बरी आणि जर तुला काही जर अडचण वाटली तर मला तू कळव आणि तसंही तू सुलोचना मॅडमला येऊन भेटू शकतेस। त्यानंतर इकडं सगुणा निघून जाते आणि त्यानंतर इकडं सुलोचना सूर्यवंशी यांना त्यांचा दीर हा पैशाबद्दल विचारत असतो आणि आज 5 लाखाचे ट्रान्झॅक्शन झाले आहे आणि ते कोणालाही न सांगता ते कुठे गेले आहे त्याबद्दल आम्हाला लेखी पाहिजे। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणते की आजपर्यंत मी या ऑफिसचा कारभार पाहिला आणि कोट्याची मालकी नसताना 5 लाख रुपये मी नाही घेऊ शकत का? आणि त्यावेळेस इकडं सुदर्शन म्हणतात की तुम्हाला पण माहीत आहे की आलोकचं सत्य सगळ्यांसमोर आल्यामुळे
आहे, सर्व इन्व्हेस्टरनी आपले पैसे काढून घेतलेले आहेत, त्यामुळे आपली कंपनीची परिस्थिती ही नाजूक आहे. त्यावेळेस इकडं सगुणाला सुदर्शन सांगतात की जर ट्रान्झॅक्शन करायचे असतील तर तू अगोदर मला सांगत जात जा. त्यानंतर इकडं आरव सुलोचना यांना विचारतो, खरंच आई तू आहे एवढे पैसे कशासाठी काढलेस? त्यावेळेस इकडं सुलोचना त्यांना सांगतात की प्राजक्ताच्या भावाला पोलिसांनी घेऊन गेले होते आणि त्याला सोडवण्यासाठी मी 5 लाख रुपये दिले आहे. त्यावेळेस इकडं आरवला सुदर्शन यांना बोलायला सांगितलं जातं आणि त्यानंतर इकडं आरव निघून जातो आणि म्हणतो की ठीक आहे. आणि सुलोचना यांना भेटायला सगुणा येते आणि सगुणा सांगते की मॅडम प्राजक्ताच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता हे आनंदाची गोष्ट आहे की दुःखाची हे तुम्हीच ठरवा. आणि प्राजक्ताचे मामा हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांना सर्जरी करायला सांगितलं आहे आणि त्यांना खूप मोठी पैशाची गरज आहे. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की खरंच तुला माझ्या लक्षात मला काय म्हणायचं आहे ते तुला ज्या बरोबर लक्षात आलं आहे. त्यावेळेस इकडं सगुणा म्हणते की जेव्हा प्राजक्ता इथे येईल तेव्हा तुम्ही या लोकचा तिला मागू शकता. त्यानंतर इकडं सगळेजण घरी येतात आणि म्हणतात की एवढे पैसे कुठून आणायचे? त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की ती तृप्ती आहे ना, ती म्हणत असते की माझ्या घरी खूप श्रीमंत आहे. त्यावेळेस इकडं चारू म्हणते की असं काहीच नाही आई आणि ती फक्त खोटा दिखावा करते. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की मी माझ्यातले काही फ्रेंड आहेत, मी त्यांना फोन करून विचारते आणि त्यांच्याकडून काही पैशाची व्यवस्था होते का ते पाहते. त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की आता तर कौस्तुभ पण घरी आलेला आहे, त्यावेळेस काही ना काही होईल, त्यावेळेस घरावरती लोन किंवा काही भेटेल का हा विचार करतात. पण एवढ्या लवकर काहीच मिळणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यानंतर प्राजक्ताही तिथून निघून जाते. त्यावेळेस आई आजी म्हणतात की आता पाहिलं का तू एवढे सगळे बोलत होते तेव्हा ही चोंबडी काहीच बोलली नाही आणि तिथून निघून गेली. त्यावेळेस इकडं चारू काहीच बोलत नाही आणि म्हणतात की आपल्याला पैशाची व्यवस्था करावी लागेल. आणि इकडं भाग्यश्री ही सगळ्यांना फोन लावून बघत असते पण पैशाची व्यवस्था होत नाही. तेवढ्यामध्ये प्राजक्ता हे पैसे घेऊन येते आणि म्हणते पैशाची व्यवस्था झाली.